डोंबिवलीत पक्षप्रवेशावरून भाजप आणि शिंदे सेना आमने-सामने। शिंदेंच्या सेनेचे उपतालुका प्रमुख विकास देसलेंचा भाजपात प्रवेश। रवींद्र चव्हाणांना कल्याण डोंबिवलीशिवाय दुसरं दिसत नाही। कार्यकर्ते फोडले तर आम्हालाही तसंच उत्तर द्यावं लागेल, शिरसाठांचा इशारा। महायुतीत आपापले कार्यकर्ते न फोडण्याचं ठरलंय। मुख्यमंत्री जातीनं यात लक्ष घालतील, न्याय देतील, प्रताप सरनाईकांचं यावर उत्तर। नाशिकमधील तपोवन परिसरातील वृक्षतोडी विरोधात मनसे आक्रमक। 6 डिसेंबरला मनसे आंदोलन करणार, तर नाशिककरांना आंदोलनात सहभागी होण्याचंही आवाहन। तपोवनासंदर्भात भास्कर भगरेंचं केंद्रीय वनमंत्र्यांना निवेदन। तपोवनातील झाडांची कत्तल न करण्याची मागणी, माहिती घेऊन निर्णय घेण्याचं भूपेंद्र यादवांचं आश्वासन। एकीकडची झाडं तोडून दुसरीकडे लावणं चुकीचं, झाडं तोडणं साधू संतांना मान्य आहे का, सयाजी शिंदेंचा सवाल। तपोवनातील वृक्षतोडी विरोधात योगासनं करत प्रशासनाचा निषेध। योग विद्या केंद्राकडून प्राणवायू देणाऱ्या झाडांच्या संवर्धनाचा संदेश देत योगासनं। मुंबई मेट्रो स्टेशनच्या देवदेवता आणि महापुरुषांच्या नावासमोरील कॉर्पोरेट्सची नावं काढा। काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांची लोकसभेत मागणी। दिल्ली विमानतळावर दिल्ली ते पुणे प्रवास करणारे 250हून अधिक प्रवासी इंडिगो फ्लाईटमध्ये अडकले। दरम्यान विमानतळ आणि या ठिकाणी फ्लाईट व्यवस्थापनाकडून माहिती मिळत नसल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल। डॉलरच्या तुलनेत रुपयाची ऐतिहासिक घसरण। भारतीय रुपयानं डॉलरच्या तुलनेत 90.43 रुपयांचा नवीन नीचांक गाठला।